महापालिका निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक त्यातही मुख्यत्वे शिवसेना, शिंदे गट आणि ठाकरे गटात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे एका मुद्द्यावर मात्र उभयतांमध्ये एकमत आहे. नाशिकमध्ये तपोवनातील वृक्षतोडीचा विषय गाजते. या वृक्षतोडीस पर्यावरण प्रेमींकडून विरोध होत आहे. ठाकरे गटाचे माजी पर्यावरण मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ आता शिंदे गटाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनीही पर्यावरण प्रेमींच्या भूमिकेला पाठिंबा देत झाडे वाचू उपलब्ध पर्यायांचा विचार करण्याची आवश्यकता मांडली आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र निवडणूक लढवित आहे. प्रचारार्थ बुधवारी शिवसेना, शिंदे गटाचे संसदीय गटनेते खासदार डॉक्टर शिंदे यांनी प्रचार फेरी काढण्यात आली. काळाराम मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी पंचवटी आणि नंतर नाशिक रोड विभागात प्रचार फेरी काढली. यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार सुहास अण्णा कांदे, माजी खासदार हेमंत गोडसे आदी जण उपस्थित होते. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खासदार शिंदे यांनी तपोवनाच्या मुद्द्यावर भाष्य केलं. तपोवनाबरोबर सर्व लोक आहेत. शिवसेना नाशिककरांसोबत आहे, तपोवनाच्या बाजूने आहे. आम्ही पर्यावरण प्रेमींबरोबर आहोत. जुने झाडे तोडली जाऊ नयेत. काही व्यवस्था करायची असेल तर पर्याय उपलब्ध आहे, त्याचा अवलंब केला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलंय. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी तपोवनामध्ये भेट दिली होती. त्यांनीही वृक्षतोडीला विरोध करून इतर पर्याय अवलंबण्याची मागणी केली होती. महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत किमान तपोवनाच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे एकमत झाल्याचं चित्र आहे. नाशिक महापालिकेत भाजपने 100 पेक्षा अधिक जागांविषयी दिलेल्या नाऱ्यांवर शिंदे यांनी आकड्यांच्या गणितात आम्ही जाणार नसल्याचं सूचित केलंय. नाशिक जिल्ह्यात अलीकडेच 11 पैकी 5 नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता स्थापन झाली आहे. महापालिकेत त्यापेक्षा अधिक यश मिळवून शिवसेनेचा महापौर होईल असा दावा त्यांनी केलाय. गतवेळी नाशिक महापालिकेत शिवसेनेचे 35 नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्रित असल्याने जास्त यश मिळेल. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना नाशिकला मोठ्या प्रमाणात निधी गेला. कुंभमेळ्याच्या उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून विकास कामे होतील असे त्यांनी नमूद केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील 64 नगर परिषदांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. इतक्या यशाची कोणी अपेक्षा केली नव्हती. संपूर्ण राज्यात शिवसेना शहरापुरतीच मर्यादित नसून ग्रामीण भागापर्यंत पोहोचली. जिथे ताकद नव्हती तिथे शिवसेनेचे नगराध्यक्ष झाल्याकडे त्यांनी लक्ष वेधलंय. वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक.